हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज आपण 4 करन्सी पेअर अॅनलाईज करणार आहे आणि ते एकदम डीपमध्ये अॅनलाईज करूया की काय होऊ शकते मार्केटमध्ये. म्हणजे करन्सी पेअरमध्ये कशा प्रकारे मुवमेंट येऊ शकते किंवा काय होऊ शकते. तर आज आपण USD कॅड जो आपला पहिला पेअर आहे 6 मंथच्या टाइम फ्रेमवर जर बघायला गेलो तर मार्केटनं फॉल दिला, रिट्रेस केली, परत फॉल दिला आणि त्यानंतर मार्केट एक अपमूव्ह देऊन एका ह्या पॉईंटला रेजिस्टन्स ऍक्ट करते. जर आपण 3 मंथमध्ये बघायला गेलो तर सेम रेजिस्टन्स तिथंच तो रेजिस्टन्स ऍक्ट करते. पण जर आपण इथून खालून फीव लावली का तर खालून हायर हाय स्ट्रक्चर बनते. फीव लावली तर मार्केट 0.5 आणि 0.38 ह्या फीब लेवल पासूनच वर गेले आणि खालून EMA पण सपोर्ट करते मार्केटला. हे बघा, ह्यो ह्यो एक लो होता, ह्यो हाय बनला, त्यानंतर ह्यो हायर हायच बनत गेलाय. आता जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केट कन्सोलिडेट म्हणजे एकाच रेंजमध्ये ही एक आणि खालून जी रेंज आहे ही ही पण आपण धरू शकतो. का तर मार्केटनं 1 2 3 4 5 परत ब्रेकडाऊन दिला, परत ब्रेकडाऊन फेल 6 7 टाइम त्यानं त्या पॉइंटला सपोर्ट ऍक्ट केला. आता USD कॅड आपल्याला समजलंय की एकाच रेंजमध्ये आहे. त्याच्यामुळं त्यात जास्त ही काय करण्याचा हे नाही. आता आपण वीकली टाइम फ्रेमवर बघूया की आपण कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. मार्केटमध्ये जर फॉल आला तर ही रेंज पूर्ण खाली इथपर्यंत. पण ह्यो फॉल आलाय कुठून? एकदम टॉप पासून, म्हणजे ह्या रेजिस्टन्स पासून फॉल आला. पण स्ट्रेट वे फॉल तर असा कशातच एकदम फॉल येत नाही. आता फॉल येईल, थोडी रिट्रेसमेंट होईल आणि त्याच्यानंतर एक फॉल येईल. अशी जर बनली तरच आपण एंट्री घेऊ. डेली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर कंटिन्युअसली फॉल देत गेले मार्केटनं रिट्रेसमेंट पाहिजे असं केलेलं नाही. त्याच्यामुळं असं वाटतंय मला तर वीकली टाइम फ्रेमवर जर आपण फिप ड्रॉ केला तर मार्केट कमीत कमी 38 पर्यंत तरी रिट्रेसमेंट करायला येऊ शकते आणि 38% पाशी EMA पण आहे. EMA ला एकदा रिट्रेस करेल आणि मग आपण इथे एक ट्रेड प्लॅन करू शकतोय जो की हा राहील. यात आपलं टार्गेट 400 बिप्स आहे, स्टॉप लॉस 200 बिप्सचा तरी राहील. रिट्रेसमेंटची वाट बघूया USD कॅड मध्ये, आणि जर रिट्रेसमेंट नाही आली तर खालून बायचा प्लॅन करू. नेक्स्ट पेअर आहे युरोजेपीवाय. युरोजेपीवाय मध्ये जर आपण 3 मंथ बघायला गेलो तर मार्केट ऑल टाइम हाय पासून रिजेक्शन घेतले मार्केट. हा जो ऑल टाइम हाय त्याच्यापासून रिजेक्शन घेतले मार्केट आणि मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवत वर निघाले. म्हणजे मार्केट एक स्ट्रगल करत वर निघाले, पण एक कॅन्डल मार्केटचा ट्रेंड चेंज करू शकते का? तर नाही. आता इथं बघा काय झाले, मार्केटनं ह्या इथून ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी घेतल्या. ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी म्हणजे काय, तर ज्या पॉईंट पासून मार्केटला मध्ये सगळ्यात जास्त पैसा टाकला जातो त्या पॉईंट पाशी मार्केट पुन्हा एकदा येतं. जसं की ह्या पॉईंट पासून मार्केटमध्ये पैसा टाकला तरच मार्केटवर गेलं ना. परत मार्केट अगेन त्या पॉईंटला आलं, नुसतं टॅप केले मार्केटनं आणि रेट अप द्यायला चालू केलं. ह्याला ओपनिंग क्लोजिंग म्हणतात. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर एक्झॅक्टली ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी ट्रिगर केल्या, प्लस तो सपोर्ट पण होता आणि EMA चा पण सपोर्ट आहे. जर वीकली टाइम फ्रेमवर आपण बघायला गेलो तर वीकली मध्ये एक डोजी बनल्या, जिला की आपण हाफ वीक प्रमाणे ट्रिगर करू एंट्रीसाठी प्लॅन करू शकतोय. हा पॉइंट जर वरून आपण बघितलं, जर वरून फीव लावली तर एक्झॅक्टली मार्केट 38 पासून रिजेक्शन घेते. 38 पासून EMA पण वर आहे. जर आपण डेली बघितलं तर मार्केट नाही तर लोअर लो, इथं बघा काय झाले, मार्केट लोअर लो बनवत खाली येत होते. मार्केट एक फॉल दिलाय चांगला आणि त्यानंतर 38 पाशी रिजेक्शन घेतलं, त्याच्यानंतर लोअर लो बनवायला लागले. आता मार्केट लोअर लो बनवत बनवत
तिथपर्यंत आलं आणि इथं लो न बनवता जर एक हाय बनवला तर इथं आपण एंट्री प्लॅन करू शकतोय, जी की टार्गेट पहिलं 0.5 राहील, 0.6 आणि नंतर हे टार्गेट राहील. म्हणजे युरो जेपीवाय मध्ये एक चांगला प्लॅन होऊ शकतोय. फक्त थोडासा वेट करावा लागेल. मार्केट खाली येऊन लोअर लो जी आत्ता बनवत आहे ती लोअर लो न बनवता नंतर हायर हाय बनवायला पाहिजे, ती पण ह्या पॉईंटला. आधीमध्ये बनवलं तर थोडंसं क्रिटिकल जातं. म्हणजे हे असं असं हे असं स्ट्रक्चर बनलं पाहिजे काय. तर युरोच्या पेमध्ये आपण एकदम थोडं सेलिंग प्लॅन करतोय, जे की 300 बिप्सचं राहील. आता जर सेलिंग प्रॉपर प्लॅन करायचंच म्हटलं तर डेलीमध्ये मार्केटने ह्या पॉईंटला रिट्रेसमेंट केलंय आणि एक्झॅक्टली 0.61 पासून एक फॉल दिला आहे. आता जर ह्यो पॉईंट जर आपण धरला तर असं स्ट्रक्चर इथं बनू शकतंय. बघूया, वेट करूया काय बनते. जीबीपी युएसडी जीबीपी युएसडी जर आपण बघायला गेलो तर जीबीपी युएसडी लोअर लो स्ट्रक्चर बनवत खाली आले आणि त्यानंतर मार्केटनं लो न बनवता मार्केट हायर हाय स्ट्रक्चर बनवायला लागले. मार्केटनं ह्या कॅन्डलनं लिक्विडिटी घेऊन वर गेल्या आणि त्याच्याप्रमाणे मार्केटनं मुवमेंट दिल्या. आता जर आपण बघायला गेलो तर मार्केट एका रेजिस्टन्स एरियात आहे. हे तुम्हाला दिसतोय का रेजिस्टन्स? बघा, हा रेजिस्टन्स 1 2 3 4 5 6 नंतर सपोर्ट झाला, नंतर रेजिस्टन्स, म्हणजे 7-10 त्याच पॉईंट मधून मार्केट रिजेक्शन घेत होतं. त्यानंतर ब्रेकआउट दिला, सपोर्ट बनवला, पण तो सपोर्ट फेल झाला आणि फॉल दिला. आत्ता मार्केट करंटली त्याच पॉईंट पाशी आहे आणि रेजिस्टन्स ऍक्ट करते. पण 3 मंथ मध्ये चांगली गोष्ट म्हणजे ईएमएच्या वर आहे. जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर मार्केट ईएमएच्या वर आहे, म्हणजे मार्केटला खालून एक बाईंग प्लॅन करू शकतो आणि मार्केट हायर हाय बनवतच वर निघाले. आता जर आपण प्लॅन करायचा म्हटला तर कसा करू शकतोय. मार्केटमध्ये हा एक रेजिस्टन्स आहे जवळचा त्याला. आता वीकली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर मार्केटनं प्रॉपर हायर हाय विथ फिब स्ट्रक्चर बघा कसलं भारी फॉर्म केलं. इथं पहिलं स्ट्रक्चर झालं, त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर बघा आणि आता पण आपण ही काय म्हणायचं एक्सपेक्ट करू शकतोय की या पॉइंटला एक्सपेक्ट करू शकतोय की थोडस खाली येईल आणि मग एक एंट्री प्लॅन करून वर जाईल. जर डेली टाइम फ्रेमवर बघायला गेलो तर कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल वाढत गेला, त्याच्यामुळे एक रिट्रेसमेंट याची चान्सेस आहेत आणि रिट्रेसमेंट ह्या पॉईंट पर्यंत येऊ शकते, जे की 38% एरिया आहे. पण अशी एक मुवमेंट भेटू शकते. 4 आवर मध्ये बघितलं तर 4 आवर मध्ये हायर हाय स्ट्रक्चर बनवतात वर निघाला. थोडं आपण रिट्रेसमेंटसाठी प्लॅन करू शकतोय. रिट्रेसमेंटला मार्केट ह्या टाइप मध्ये काय तर बनवल आणि त्याच्यानंतर असा आपण प्लॅन करू शकतो. जीबीपी जेपीवाय जर आपण बघायला गेलो तर जीबीपी जेपीवाय ना हा जर तुम्हाला डबल बॉटम दिसत असेल आणि हा लो होता, हा बनला, त्यानंतर हा बनला, त्यानंतर हा हाय बनला, त्यानंतर मार्केट हायर हाय बनवत वर निघाले. आता जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर मार्केटमध्ये जी नेकलाईन आहे त्या नेकलाईनला टेस्ट करायला लागले मार्केट, म्हणजे अजून मंथली कॅन्डल क्लोज व्हायचे आहे.
बरोबर. ती मंथली कॅन्डल कशी क्लोज होत्या ती बघून नंतर आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. पण ही नेकलाईन टेस्ट आणि परत एक मुवमेंट असा सिनेरिओ होऊ शकतो इथं. तर आपण इथून फिब लावली तर 50% रिट्रेसमेंट केले मार्केटनं आणि ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी काइंड ऑफ ट्रिगर केल्या. आता जर इथं आपण प्लॅन करायला गेलो तर एक अपसाईड प्लॅन करू शकतोय. मंथली टाइम फ्रेमवर डोजी टाइप कॅन्डल बनवल्या. अजून 4 दिवस आहेत क्लोज व्हायला आणि ईएमएचा सपोर्ट आहे मार्केटला मेन म्हणजे. जर वीकलीवर आपण बघायला गेलो तर मार्केट हाफ वीक ट्रिगर करायला तर येऊ शकते. का तर मार्केट स्लो अँड स्टडी वर निघाले आणि एक म्हणजे स्ट्रेट फॉल मार्केटचं डायरेक्शन चेंज करू शकत नाही. एवढी स्ट्रगल करून मार्केटवर गेले तर ते चेंज करू शकत नाही. आता जसं आपण प्लॅन केलेला की मार्केट खाली येऊ शकते तर मार्केटने एक स्ट्रक्चर बनवायला चालू केले. मार्केटने इथं लोवर लो बनवले की असं करत करत मार्केट खाली येऊ शकते आणि इथं लो न बनवता हाय बनवल तेव्हा आपली एंट्री असेल आणि ही एंट्री जर होल्ड केली तर एकच नंबर का तर एक मोठं टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकते. तर इथून आपण सेलिंग प्लॅन केला पहिल्यांदा तर 700 पिप्स आहे आणि नंतर इथून जर खालून बाईंग प्लॅन केला तर थोडं जीबीबी जेपी मध्ये एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते जी की पॉसिबल आहे. फक्त जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोवर मार्केट लोवर लो स्ट्रक्चर मध्ये आहे ही फॉर्म होत नाही. शो लो ब्रेक झाल्यानंतर रिट्रेसमेंट आणि नंतर फॉल परत एक हायर आहे स्ट्रक्चर इथं म्हणलं की इथून एक बाईंग प्लॅन करू शकतो. तर आय होप सॉरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आय होप चांगलाच वाटला असेल. जास्त थोडंसं बोलायला अजून मला जरा जास्त जमत नाही त्यामुळे समजून घ्या आणि थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.